आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच. लेखिका आहेत चंदना थोरात. भाग 18. सकाळचे सजीव जंगल रात्रीच्या अंधारात निर्जीव भासत होते. सुंदरतेची जागा आता भयानक शांततेने घेतली होती. काळ्या कुट्ट अंधारातून शांत वातावरणात आलेली ती कर्कश गर्जना ऐकून सगळ्यांचे धाबे दणाणले होते. माधव भीतीपोटी थरथर कापत होता, तर कृष्णा माधवला शांत राहण्यास सांगत होता. दूर नदीच्या काठाजवळ उंच झाडावर फांदीच्या टोकावरून सावधपणे इकडून तिकडे लपत शपत तो नरपिशाच आपले सावज नजरेच्या टप्प्यात येण्याची वाट पाहत होता. परंतु एकटे सावज मिळणे कठीण झाले होते. जो तो पहारा देताना आपल्या सोबतीला कुणी ना कुणी घेत होता. जिंबाने आपल्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांच्या 2 टीम बनवल्या. काही लोक विक्रमच्या सोबत ठेवून जिंबाने दुसरी टीम पुढील भागात तैनात केली होती. कोणालाही तो नरपिशाच दिसला किंवा काहीही संशयास्पद हालचाल जाणवली तर प्रत्येकाने एकमेकांना इशारा द्यायचा, अशी सूचना दोन्ही टीमला देण्यात आली. थोडा वेळ पुन्हा शांतता पसरली. जिंबाला नरपिशाचाची गर्जना ऐकून खात्री वाटू लागली. खरोखरच संकट अगदी जवळच असू शकते. याची खबरदारी म्हणून त्याने साथीदारांना सूचना दिली, सावधपणे 4ही दिशांवर नजर ठेवा. काहीही चिंताजनक वाटले तर बाकीच्या मंडळींना तसा इशारा देऊन सावध करा. तो सैतान आपल्या जवळपास असू शकतो. जिंबाने दिलेली सूचना ऐकून सारी मंडळी नेमून दिलेल्या आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन पहारा देऊ लागली. जिंबाने जो सावधतेचा इशारा दिला होता तो प्रोफेसर धनंजयने आपल्या मित्रांनाही सांगितला. प्रोफेसर धनंजयने जिंबाने दिलेल्या सूचना आपल्या ग्रुपला देताच सुरक्षिततेसाठी विक्रम व कृष्णा चाकू व भाले घेऊन येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयारीत होते. अभय कॅमेरा काढून जे काही समोर येईल त्याचे चित्रीकरण करण्यासाठी तयार होता. पत्रकार राहुल हातात भाला घेऊन अभयच्या अवतीभोवती फिरत अभयचे रक्षण करीत होता. कॅमेरा 4ही दिशांना फिरवला तरीही कुठेच काळोखाशिवाय काहीच नव्हते. पण अभयला असुरक्षितता जाणवू लागली होती. मध्यरात्री थंड वारा अंगाला झोंबू लागला. नदीच्या वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट शांततेचा भंग करीत होता. एक आदिवासी तरुण आजूबाजूला पहारा देत झाडाखाली उभा होता. पण त्याला माहीत नव्हते त्याच झाडावरून अंधारात चमकणारे 2 आग ओकणारे डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. कित्येक दिवसानंतर मानवी रक्तमांसाचा उपभोग घेता येणार या विचाराने त्याने स्मित हास्य केले. आपल्याच विचारात घडलेला तो तरुण खांद्यावर असलेले धनुष्य सांभाळत नदीकडे तोंड करून उभा होता. त्याच्या मागून हळूहळू झाडावरून सरपटत एक आकृती अलगद खाली आली व बेसावध असणाऱ्या त्या तरुणाच्या उघड्या पाठीत आपल्या उजव्या हाताच्या पंजांनी टोकदार लांब लचक नखे खुपसली. त्या तरुणाची एक मोठी आर्त किंकाळी जंगलात घुमली. तोंडातून रक्ताची धार बाहेर पडली. प्राणघातकी हल्ल्यामुळे विवळत मागे वळून त्या व्यक्तीने पाहिले. आश्चर्याने त्याचे डोळे मोठे झाले. जंगलातील मंदिरात विशाल शिळेवरच्या नरपिशाचाची आकृती कोरलेली होती. समोर अगदी हुबेहूब अस्वलासारखा दिसणारा 2 सुळे बाहेर आलेला नरपिशाच उभा होता. ज्याच्या शोधात हे लोक आले होते. बचावासाठी काही हालचाली करण्याआधीच त्या पिशाच्याने अमानुषपणे त्या व्यक्तीच्या मानेला झटका देऊन त्याची मान मुरगळली. मानेचे हाड कडकड आवाज करीत मोडले. तो व्यक्ती गतप्राण झाला. आपले अणकुचीदार लांब सुळे त्या निर्जीव शरीराच्या गळ्यात खुपसून त्या नरपिशाच्याने आपली मानवी गरम रक्ताची तहान भागवली आणि त्याच्या शरीराची जागोजागी तीक्ष्ण दातांनी चावे घेऊन तो मांसाचे लचके तोडून ओरबडून कराकरा खाऊ लागला. लाल भडक रक्ताने त्या पिशाच्याचा जबडा व हात माखले होते. जमिनीवर रक्तमांसाचा सडा पडला होता. आपली भूक शमवून झाल्यावर निपचित पडलेले ते शरीर जमिनीवर फेकून देत तो सैतान पुढील शिकारीसाठी काळोखाचा आधार घेत झाडाच्या फांद्यावर उड्या मारत पुढे निघून गेला. अचानक आपल्या मित्राने जीवाच्या आकांताने मारलेली किंकाळी ऐकून जवळच पहारा देत असलेला त्याचा मित्र कासावीस झाला. आपल्या मित्रावर काहीतरी संकट ओढावले असल्याच्या संशयाने व भीतीने तो मदतीसाठी त्याच्या नावाने हाका मारीत धावतच त्याच्या दिशेने आला. परंतु आपल्या साथीदाराचा मृत अवस्थेतील पाहून तो स्तब्ध झाला. थरथरत्या पावलांनी जवळ जाऊन त्या निर्जीव रक्तविरहित पांढऱ्या पडलेल्या व शरीराच्या बऱ्याच भागांचे लचके तोडलेल्या देहाकडे पाहून काही सेकंद भीतीने गारटून तो उभा होता. तो काही बोलू शकला नाही. भयाने तो थरथर कापत होता. तेवढ्यात दूरवरून ऐकू आलेल्या सैतानाच्या कर्कश गर्जनेने तो भानावर आला. काही अंतरावर पहारा देत असलेल्या बाकींच्या सहकाऱ्यांना सावध करण्यासाठी व जिंबापर्यंत बातमी पोहोचवण्यासाठी तो तरुण बेंबीच्या देठापासून मोठ्याने ओरडू लागला. या जंगलात नरपिशाच खरोखर आहे. त्याने आपल्या साथीदाराची अतिशय क्रूरतेने हत्या केली आहे. त्याच्या शरीरावर जागोजागी मांसाचे लचके तोडून शरीरात रक्ताचा थेंबही शिल्लक ठेवला नाही. हल्ला करणारा नरपिशाचच आहे. लवकरात लवकर ही बातमी जिंबापर्यंत पोहोचवा. काही अंतरावर पहारा देणाऱ्या एका आदिवासी तरुणाने
तो निरोप जिंबापर्यंत त्वरित पोहोचविला. जिंबाला ती दुःखद वार्ता ऐकताच फार दुःख झाले. 4 आदिवासींनी मिळून तो मृतदेह जिंबासमोर आणून ठेवला. रक्ताने माखलेले अस्ताव्यस्त पडलेले ते शरीर पाहून डोळे रागाने लाल झाले. सगळ्यांचीच नरपिशाच्या अस्तित्वात असल्याची खात्री पटली होती. आपल्या मित्रांच्या हत्येचा बदला आपण घेतल्याशिवाय हे जंगल सोडून परत जायचे नाही. सैतानाला ठार करणे हेच आपले उद्दिष्ट असेल, ही प्रतिज्ञा जिंबा व त्याच्या साथीदारांनी घेतली. पहिला बळी त्या सैतानाने घेतला असे म्हणत अस्वस्थ जिंबा हतबल होऊन जमिनीवर बसला. पुढच्या क्षणी जिंबाला विक्रमची आठवण झाली. तसे त्याने प्रोफेसर धनंजयसाठी एका व्यक्तीच्या जवळ निरोप दिला. नरपिशाच्या आपल्या अवतीभोवतीच आहे. त्याने आपल्या एका साथीदाराची निर्गुणपणे हत्या केली आहे. सगळ्यांनी जागृत राहून काळजी घ्या. प्रोफेसर धनंजयला मिळालेला सतर्क राहण्याचा निरोप त्याने बाकीच्या इतर पहारा देणाऱ्या आदिवासी सैन्यापर्यंत पोहोचवला. आपल्या एका साथीदाराची नरपिशाच्याने हत्या केली आहे, त्यामुळे सगळ्यांना सावध राहून पहारा देण्याची चेतावणी जिंबाने दिली आहे. ही दुःख वार्ता ऐकून सगळेच पहारेकरी आपापसात कुजबूज करू लागले. जिंबाची चेतावणी ऐकून प्रत्येकजण आपल्या हातातील भाले व तीर कमान चाकू ही हत्यारे आवळून धरत आपली नजर 4 दिशांना वळवत अंधारात होणाऱ्या बारीक सारीक हालचालींवर बारकाईने लक्ष देऊ लागला. प्रोफेसर धनंजयने विक्रम, कृष्णा, अभय, माधव, राहुल, अनघा, अमृता यांनाही जवळ बोलावून जिंबाने दिलेली सावधतेचा व एका हत्येची चेतावणी दिली. तो नरपिशाच्या या जंगलात आहे. त्याने अतिशय क्रूरपणे आपल्या एका साथीदाराची हत्या केली आहे. सैतान अस्तित्वात असल्याची व त्याने एकाची क्रूरतेने हत्या केलीची आहे ही बातमी ऐकून सगळ्यांना हवेत गारवा असूनही घाम फुटला होता. आपल्याबरोबरच आपल्या पत्नींच्या जीवाला असणाऱ्या धोक्याच्या भीतीने अभयने अमृताला आपल्या थरथऱ्या हाताने जवळ ओढून घेतले. शूर विक्रमसुद्धा थोडा बेचैन झाला. अशा कठीण समयी आपली प्रिय पत्नी अनघाबरोबर आहे, यापेक्षा तिचा जीव धोक्यात आहे याची चिंता त्याला सतावत होती. अभयला विक्रम म्हणाला, आपण आपल्याबरोबर या दोघींचेही प्राण संकटात टाकले आहेत. अरे विक्रम, तू कशाला काळजी करतोस? आम्ही दोघेही इथे स्वतःच्या मर्जीने आलो आहोत. आता जे काही होईल त्याचा सामना आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. अनघा विक्रमची समजूत घालत म्हणाली. अमृता व अनघा निडर होत्या, पण अजूनपर्यंत त्यांचा आणि सैतानाचा समोरून सामना झाला नव्हता, त्यामुळे त्यांच्या शक्तीचा अंदाज त्यांना येत नव्हता. वातावरणात अचानक बदल होऊ लागला. निरभ्र आकाशात काळ्या ढगांची गर्दी वाढू लागली आणि विजा चमकू लागल्या. वादळी वारे वाहू लागले. सुकलेला पालापाचोळा व धुरळा उडू लागला होता. अरे अभय, आतापर्यंत शांत असणाऱ्या वातावरणात बदल कसा काय झाला? काहीतरी अभद्र घडणार आहे अशी मनाला चावल लागत आहे. तू माझ्याजवळच राहा, अमृता आपल्या वाऱ्याने उडणारे केस सावरत अभयला म्हणाली. हो हो, आम्ही तुमच्यासोबतच आहोत. तुम्ही दोघे आमच्या मागेच थांबा, अभय म्हणाला. विक्रम, अभय दोघांनी आपल्या हातातील भाला व सुरे चाचपडत अनघा आणि अमृताला कव्हर केले. माधव कृष्णासोबत असूनही भीतीने कापत होता. आपण सर्व साथीदारांनी एकत्रच त्या सैतानाशी सामना करायचा आहे. कोणालाही एकटे पडू द्यायचे नाही, असे म्हणत जिंबाने सैतानाच्या शोधात 2 जागी विभागलेले सैन्य पुन्हा एकत्र आणले. सगळेच काळजीत चेहरे पाडून एका झाडाच्या जवळ उभे होते. माधव मात्र जरासुद्धा कृष्णाला सोडून दूर जात नव्हता. आता देखील तो कृष्णा जिथे उभा होता तिथे जवळपास रेंगाळत होता. विक्रम आणि अभय त्यांच्या समोरच बोलत उभे होते. जिंबा धनंजयसोबत त्यांच्या समोर आला. कृष्णाच्या हातात चाकू व विक्रम आणि अभयच्या हातातले भाले पाहून जिंबा आश्चर्यचकित झाला. जीवावर बेतले की सगळे शूर बनतात. आपले आपले हत्यारे सांभाळून चालवा, ती धारदार आहेत. तुम्हाला ते वापरायची सवय नाही, जिंबा काळजीने सगळ्यांना म्हणाला. जिंबा जे म्हणाला ते न कळाल्याने सगळे नेहमीप्रमाणे भाषांतरासाठी प्रोफेसर धनंजयकडे पाहू लागले. जिंबाने काळजीने म्हणाला ते धनंजयने सगळ्यांना समजावून सांगितले. इतक्यात अंधारात समोरून झाडाच्या फांदीला लटकून एक मानवी सदृश्य काळी सावली पाठमोरा उभा असलेल्या कृष्णाच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने आली. जिंबा सावधतेविषयी काही बोलण्या अगोदरच त्या काळ्या सावलीने कृष्णाला आपल्या पायाच्या पंजाने लात मारून जमिनीवर पालथे पाडले. कसे तरी कृष्णा उठून उभा राहिला व कृष्णा आपल्या हातातला चाकू त्याच्यावर उघडणार तोपर्यंत त्याने कृष्णाला हवेत उचलून काटेरी झुडपात भिरकावले. कृष्णावर झालेला हल्ला पाहून संरक्षणाकरिता भीतीने सगळे झाडाच्या आडोशाला जाऊन उभे राहिले. कृष्णाच्या हातातील चाकू निसटून दूर जाऊन आपडला. अचानक कृष्णावर झालेल्या हल्ल्यामुळे बेसावत असलेला माधव काळजीने कृष्णाच्या नावाने ओरडू लागला. काळोखात त्या काठोरी झुडपापासून कृष्णा उठण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या हाताला व चेहऱ्याला चांगलेच खरचटले होते. अंगावरील कपडे फाटले होते. अंगावरही काट्यांचे ओरखडे उठले होते. कृष्णावर हल्ला करणारा आकार आता मशालीच्या उजेडात सगळ्यांसमोर आला होता. 7 फूट उंचीचा धिप्पाड देहाचा, अस्वलाप्रमाणे शरीरावर लांब पांढरे केस असणारा प्राणी गुरगुरत 2 पावलांवर उभा होता. त्याचे डोके शरीराच्या मानाने मोठे होते. तोंडातून 2 सुळे बाहेर आले होते. दात काळे
पण दातांची ठेवून ओबडधोबड व धारदार टोकेरी दिसत होती. तोंडापासून खाली गळ्यावरून ताजे रक्ताचे ओघळ वाहून सुकलेले दिसत होते. मानेपासून पायांच्या टाचेपर्यंत शरीरावर वाढलेले केस होते, जसे काही एखादे अस्वलच असावे. हात गुडघ्यापर्यंत लांबडे दिसत होते. हातांच्या बोटांना मोठमोठी वाढलेली नागमोडी, धारदार नखे एखाद्या शस्त्राप्रमाणे भासत होती. पायांचे पंजे मोठे होते. डोक्यावर दोन्ही कानांच्या मागे शिंगे होती. त्याच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण असल्यामुळे तो विद्रूप दिसत होता. कान मोठे व नाक फेंगडे होते. डोळे लाल भडक आग उकत होते. मशालीच्या उजेडात नरपिशाचे असे भयंकर रूप झाडाच्या मागे दडून पाहत होते. सगळ्यांनाच मंदिरात विशाल शिळेवर कोरलेला तो नरपिशाच आठवला. प्रत्येकाची बोबडी वळली होती. काही घाबरलेले लोक रक्षणाकरिता देवाचा धावा करत होते. आत्तापर्यंत फक्त त्याच्या असण्यावर प्रश्नचिन्ह लावले जात होते, परंतु आज तो साक्षात सगळ्यांसमोर मृत्यू रूपात उभा होता. नरपिशाच्या त्याने आपला अकराळ विक्राळ रक्ताळलेला जबडा उघडून कांठाळ्या बसतील अशी मोठी गर्जना केली. तसे आपल्याच विचारात हरवलेले सगळे वास्तवात आले. त्यांच्या तोंडाला लागलेले आणि गळ्यावरून ओघळलेले लाल भडक रक्त सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. तुम्ही कृष्णाची काळजी नका करू. मी माझ्या काही साथीदारांना घेऊन त्या सैतानावर हल्ला करतो, म्हणजे त्याच्या कृष्णाकडे दुर्लक्ष होईल. तुम्ही काही साथीदारांच्या बरोबर विक्रम आणि अभयला समोरून त्या सैतानाला भाल्याच्या साह्याने अडवून ठेवायला मदत करा. मी या सैतानाबरोबर सामना करून त्यांचा अंत करेल आणि जंगल भयमुक्त करेन. मी अशी प्रतिज्ञा केली आहे. जिंबा धनंजयला म्हणाला. ठीक आहे, मी विक्रम व अभयला तुझ्या साथीदारांबरोबर राहण्याची सूचना देतो. अनघा व अमृतासोबत मी आणि पत्रकार राहुल आहोतच, प्रोफेसर धनंजय जिंबाला म्हणाला. माधव धावतच जखमी कृष्णाजवळ पोहोचला. आपला हात पुढे करीत कृष्णाला आधार देऊन त्याने उभे केले. माधवने हातातून आणलेला एक भाला थरथरत्या हाताने कृष्णाकडे दिला. कृष्णाला लांब भिरकवल्यानंतर तो सैतान गुरगुरत आजूबाजूला नजरेने आपले पुढचे सावध शोधत होता. झाडांच्या आडोशाला लपून जिंबाने आपला विषारी बाण त्या सैतानावर सोडला. सू करीत वायुवेगाने तो बाण सैतानाच्या अंगात घुसला. सैतानाच्या मुखातून एक चित्कार बाहेर पडला. जोर लावून शरीरात उतरलेला बाण त्या सैतानाने बाहेर काढता जखमीतून रक्त वाहू लागले. जिंबाचा बाण लागता सैतानाची नजर जिंबावर केंद्रित झाली होती. तो जिंबावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. इतक्यात जिंबाने इशारा करताच त्याच्या साथीदारांनी एकत्रित आपले बाण त्या सैतानावर सोडले. तो सैतान एकाच वेळी स्वतःकडे असलेले काही बाण जलद गतीने हालचाल करीत चुकत होता. तरीही काही बाण वर्मी बसलेच. डोळ्यांचे पाथे लवते न लवते तोपर्यंत सैतानाने एक विशाल झाडांच्या लांबलचक वजनदार फांदीला आपल्या राकट हाताने तोडले. तुटलेली ती फांदी त्याने सैनिकांच्या दिशेने फेकली. 2-4 सैनिक त्या फांदीच्या माराने जखमी झाले. एक सैनिक गंभीर जखमी झाला. तो सैतान अंधारात सरसर झाडावर चढून चंद्रप्रकाशात पानांच्या गर्द सावलीतून सगळ्यांच्या दृष्टीआड झाला. सैतानाने पलायन केले असल्याची शंका जिंबाला आली. जिंबा सगळ्या साथीदारांना समोर बोलवून पुढील हल्ला करण्याबाबत सूचना देऊ लागला. जिंबाच्या दिशेने झाडाच्या पारंब्याला लोंबकळत असंख्य बाणाने घायाळ झालेला तो पिशाच्च जिंबाच्या पुढ्यात प्रकटला. त्याने बेसावध जिंबाच्या हातातील धनुष्यबाण ओढून गुरगुरत मोडून टाकले. जिंबाला पकडण्यासाठी तो सैतान जिंबावर झुकला. अफाट शक्ती असलेला जिंबा आपल्या मजबूत हाताने त्या सैतानाचा प्रतिकार करीत होता. तेवढ्यात त्या पिशाच्याने आपले उग्र रूप दाखवत उजव्या हाताने जिंबाची मान गच्च धरून डाव्या हाताने वार करण्याच्या तयारीत होता. इतक्यात माधवच्या मदतीने कृष्णाने आपल्या हातातील भाला त्या सैतानाच्या दिशेने फेकला. तो भाला बरोबर उजव्या हाताच्या मनगटावर लागताच सैतानाच्या जिंबाला घट्ट पकडलेल्या उजव्या हाताची पकड सैल झाली. तसे जिंबाने उडी मारून आपली सुटका करून घेतली. कृष्णामुळे जिंबा हातातून निसटून गेलेला सहन न होऊन चवताळलेल्या सैतानाने गुरगुरत आपली जळजळीत नजर कृष्णाकडे वळवली. समोरच उभा असलेल्या कृष्णाला पाहून त्याने कृष्णावर वेगाने झडप घातली. कृष्णाचा पाय पकडून त्याला उलटे लटकवले. हातात रक्षणासाठी काहीच नसल्याने तालमीत तयार झालेला पहिलवान कृष्ण सर्व शक्ती लावून सैतानावर हाताने बुक्क्या व पायाने लाथा मारू लागला. तो जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता. कृष्णाला वाचवण्यासाठी विक्रमने न डगमगता पुढे होऊन आपल्या हातातील कुऱ्हाडीने त्या सैतानाच्या डाव्या हातावर प्रहार केला. तसा त्या सैतानाने वेदनेने कर्कश गर्जना केली. कुऱ्हाडीचा घाव वर्मी बसताच रक्ताची चिळकांडी उडाली. सैतानाच्या हातातून रक्तस्राव होऊ लागला. वेदनेने त्रासलेल्या त्याने हातातील कृष्णाला हवेत उंच उचलून विक्रमच्या अंगावर भिरकावले. कृष्णाबरोबर विक्रम सुद्धा दूर जाऊन पडला. विक्रमला हातापायांना खरचटले होते. कृष्णाच्या भारी शरीराचे वजन अंगावर पडल्याने विक्रमचे अंग दुखू लागले. जमिनीवरून उठण्यास त्याला त्रास होत होता. त्याच्या हातातील कुऱ्हाड जमिनीवर पडली. कृष्णाच्या कमरेला जबर मार लागला होता. तरीही त्या सैतानावर हल्ला करण्यासाठी तो पुन्हा उठला. थोड्या वेळापूर्वी सैतानाने काही व्यक्तींना झाडाच्या फांदीने घायल केले होते. त्याच झाडाच्या फांदीचे टोक पोटातून आरपार घुसून
एक आदिवासी तरुणाचा मृतदेह शेजारीच पडला होता. त्या मृत तरुणाचा भाला समोरच पडला होता. तो भाला हातात घेऊन जखमी कृष्णा सैतानाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागला. हार न मानता कृष्णाला पुन्हा आपल्या दिशेने येताना पाहून त्या पिशाच्याने धारदार नखांचा वार करण्यासाठी आपला उजवा हात हवेत उचलला. इतक्यात माधवने जलद गतीने कृष्णाजवळ येऊन कृष्णाला बाजूला ढकलले व स्वतः कृष्णाच्या जागी उभा राहिला. सैतानाच्या जबरदस्त धारदार नखांचा वार कृष्णाऐवजी माधवचा गळा चिरत गेला. माधव जखमी होऊन जमिनीवर कोसळला. कृष्णाला अचानक काय झाले समजलेच नाही. तो माधवच्या धक्क्याने जमिनीवर कोसळला होता. त्याला वाचवण्यासाठी माधवने स्वतःच्या जीवांची बाजी लावली होती. हे सर्व दुरून पाहणारे अनघा, अमृता, प्रोफेसर धनंजय, अभय व पत्रकार राहुल प्रत्येकजण हळहळत होते. मध्यरात्र उलटून गेली होती. माधव जसे खाली कोसळला ती संधी साधून तो सैतान बाणांच्या घावाने व कुऱ्हाडीच्या घावाने गंभीर जखमी झाला होता. शिकार करण्यापेक्षा आपला जीव वाचवणे गरजेचे होते म्हणून तो आपल्या गुहेच्या दिशेने निघाला. परंतु थोड्या अंतरावर पोहोचताच जिंबाने सैतानाला युद्धासाठी ललकारले. जिंबावर चिडलेला तो नरपिशाच जिंबाला संपवण्याच्या इराद्याने जिंबावर तुटून पडला. जिंबाने काही वेळापूर्वी सगळ्या सैनिकांना सूचना दिली होती, मी त्या सैतानाला युद्धात गुंतवून ठेवेन. तोपर्यंत तुम्ही चहूबाजूने त्या सैतानाला घेराव घाला व चहूबाजूने एकाच वेळी बाणांचा वर्षाव करीत राहा. आज त्याला आपल्या कचाट्यातून सोडायचे नाही. परत कोणाच्याच मृत्यूसाठी तो कारण होणार नाही. ठरल्याप्रमाणे जिंबा व सैतानाचा सामना सुरू असताना सैनिकांनी बाणाचा हल्ला चढवला. जिंबा शिताफीने सैनिकांपासून दूर झाला. सैनिकांच्या विषारी बाणांच्या माऱ्यामुळे सैतान जास्त जखमी झाला. त्या सैनिकाच्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सैतान त्या सैनिकांवर हल्ला करू लागला. बाणांच्या माऱ्याला प्रतिकार करीत त्या पिशाच्याने एका तरुणाला उचलून दगडावर आपटले. तशी त्या तरुणाच्या डोक्याची कवटी फुटून सगळीकडे रक्तच रक्त दिसू लागले. एक एक करीत तो सैतान आपल्या भरदस्त हाताने बऱ्याच जणांना उचलून फेकत होता. तो निसटण्याच्या तयारीत होता. परंतु जिंबा पुन्हा पुन्हा त्या सैतानाची नजर चुकवून आपल्या भाल्याने त्याच्यावर वार करण्यात यशस्वी होत होता. जिंबाने आपल्या सैनिकांच्या मदतीने सैतानाबरोबर रंगतदार सामना सुरू ठेवला होता. दुसऱ्या दिशेला कमरेला झालेल्या दुखापतीमुळे घायाळ कृष्णा कसेबसे धडपडत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जिवलग मित्र माधवच्या जवळ आला. माधवचे डोके उचलून आपल्या मांडीवर घेत निरंतर वाहणारे डोळ्यातील अश्रू पुसत, अरे माधवा, हे काय केलंस रे तू? माझे मरण तू स्वतःवर का ओढवून घेतलेस? कृष्णा रडत माधवचे डोकं आपल्या मांडीवर घेत माधवसोबत बोलत होता. अनघा व अमृता आपला हुंदका आवरत माधव जवळ बसल्या. माधवचा चेहरा घामाने डबडबला होता. डोळ्यातून पाणी उघळत होते, पण चेहऱ्यावर मित्राला वाचवण्याचा आनंद जास्त होता. पत्रकार राहुल व प्रोफेसर धनंजयला माधवची अवस्था पाहून फारच दुःख वाटत होतं. घशातला आवंडा गिळत माधव अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या आवाजात अशक्तपणा जाणवत होता. अथक प्रयत्नाने माधव बोलू लागला, कृष्णा, आता तरी मला कोणी डरपोक म्हणणार नाहीत ना? मी सैतानाला न घाबरता त्याच्या समोर उभा होतो. आई बाबांना निरोप दे. मला माफ करा. मी तुमची शेवटची भेट पण घेऊ शकलो नाही. मित्रांनो, तुमची सुद्धा साथ अर्धवटच आहे. असे म्हणत माधवने आपला शेवटचा श्वास सोडला. नाही नाही रे, तुला कोणीच भित्रा म्हणणार नाहीत. तू तर यारांचा यार होतास रे. आम्हाला तू कधी कळालाच नाही माधवा. कृष्णा ओक्साबोक्शी माधवचे शव मांडीवर घेऊन रडत होता. कृष्णा, खरंच आपला माधव खूप शूर होता रे. विक्रम माधवचा हातात हात घेऊन कृष्णाला बिलकला. अभय देखील विक्रम आणि कृष्णाच्या जवळ जाऊन हुंदके देऊ लागला. अरे उठा ना माधव, उठ ना. आपल्याला आपल्या गावाला घरी जायचं आहे ना. तू आता उठला नाहीस तर बघ मी रागवेन. पुन्हा बोलायला आलास, भांडलास तरी मी तुझ्याशी बोलणार नाही कधी. अभय बोलताना माधवला मिठी मारून रडत होता. अमृतानेही जोरात हंबरडा फोडला. तिला शांत करीत अनघा तिच्या जवळ बसली होती. अमृता, सावर स्वतःला. अभय भाऊजींकडे बघ. त्यांना आपण धीर देणार नाही तर कोण देणार? आता आपल्या दोघींना या मित्रांना सांभाळले पाहिजे. अनघा डोळ्यातले अश्रू पुसत रडणाऱ्या अमृताची समजूत काढत होती. दुःख करीत असलेल्या या मित्रांना पाहून अनघा माधवच्या प्रेताकडे एकटक पाहत स्वतःला दोष देऊ लागली. या मित्रांचा ग्रुप लहानपणापासून एकत्र होता. मी तर हल्लीच त्यांच्यात सामील झाली होती, पण खूप वर्षाचे संबंध असल्यासारखं त्यांच्याबरोबर एकजीव झाले होते. मला कधीच परकेपणा वाटला नाही. आज जंगलात येण्याचा पश्चाताप अनघाला होत होता. आपल्या जिज्ञासेमुळे हे सर्व मित्र आपला जीव धोक्यात घालून इथपर्यंत आले. अनघा आपल्याच विचारात हरवली होती. तिचे डोळे मात्र सतत पाझरत होते. दुसऱ्या दिशेला जिंबाचे उरलेले साथीदार सैतानावर बाणाचा अखंड वर्षाव करीत होते. त्यामुळे जागोजागी बाण लागून तो सैतान घायाळ झाला होता. चिडलेल्या सैतानाने जेव्हा जिंबा भाल्याने वार करण्यासाठी सैतानापुढे आला, सैतानाने तो भाल्याचा वार चुकवला व भाला जिंबाच्या हातातून ओढून तुकडे करत जमिनीवर भिरकावला. जिंबा हल्ल्यासाठी कमरेचे हत्यार काढण्याच्या तयारीत असताना सैतानाने जिंबाच्या मानेला पकडून दगडावर आदळले.
जिंबाच्या डोक्याला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले. आपल्या धारदार नखाने जिंबावर वार करण्यासाठी तो जिंबावर वाकला तसा त्या सैतानाच्या जबड्याला लागलेला लाल रक्ताचा भडक व मांसाचा घाणेरडा दर्प जिंबाच्या नाकात घुसला. क्षणाचाही विलंब न करता तत्परतेने जिंबाने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून त्या सैतानाच्या छातीत जोर लावून रुतवला. तो चाकू जोरात छातीत रुतल्यामुळे अस्वस्थ झालेल्या सैतानाने पलटवार करीत आपली धारदार नखे जिंबाच्या पोटात आरपार घुसून पोटातील आतड्या बाहेर खेचून काढल्या. जिंबा वेदनेने विव्हळू लागला, पण त्या नराधमाने अमानुषपणे जिंबाला उचलून दूर फेकून दिले. जिंबाने त्या सैतानाचा अंत करण्यासाठी धैर्याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन शेवटपर्यंत जीवाची बाजी लावली होती. जखमी जिंबाला मदत करण्यासाठी उरलेले काही जखमी साथीदार युद्ध थांबवून जिंबाच्या भोवती जमा झाले. आता त्या सैतानाला अडवण्यासाठी कोणीच नव्हते. त्याच्या गुहेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पहाट व्हायला लागल्यामुळे तशी शरीरावर बऱ्याच ठिकाणी खोलवर झालेल्या जखमा सहन होत नसल्याने तो पिशाच्या आपल्या गुहेकडे जाण्यास आतुर होता. मरणाच्या दारात असलेल्या जिंबा व सभोवताली दुःख करीत असलेले त्याचे साथीदार आणि जवळच माधवच्या शवाभोवती दुःख करीत असलेले कृष्णा, विक्रम व त्याच्या ग्रुपकडे नरपिशाच्याने मागे वळून एक नजर टाकली. पुढे पाहत झाडावर सरसर चढून झाडांच्या फांद्यावरून लांब लांब उड्या मारत गुहेच्या दिशेने तो निघून गेला. प्रोफेसर धनंजय व विक्रम गंभीर जखमी झालेल्या जिंबाजवळ आले. जिंबाच्या रक्तबंबाळ शरीराकडे पाहत धनंजय फार दुःखी झाला. सैतानाने उचलून आदळल्यामुळे शरीरात बऱ्याच जखमा झाल्या होत्या व शेवटचा सैतानाने केलेला पोटावरचा घाव आरपार असल्याने बराच रक्तस्राव झाला होता. अडखळत विक्रम जिंबा जवळ आला. जिंबा वेदना लपवून चेहऱ्यावर हास्य ठेवून विक्रमशी बोलत होता. त्याचे बोलणे प्रोफेसर भाषांतर करीत सांगत होते. जिंबाने सगळ्यांना आजच पाड्यात माघारी फिरा, मी आता वाचणार नाही. माझा मृतदेह पाड्यात माझ्या वडिलांकडे सोपवण्यात यावी अशी शेवटची इच्छा जिंबाने सांगितली होती. आपल्या मैत्रीमुळे जिंबाने वडिलांच्या विरोधात जाऊन आपली साथ दिली. जिंबा या जंगलात आपल्यामुळेच आला याचे विक्रमला फारच दुःख वाटत होते. माधवच्या जाण्याचे दुःख सगळ्यांनी अजून पचवले सुद्धा नव्हते. तोपर्यंत जिंबाने अखेरचा श्वास घेत होता. मला क्षमा कर जिंबा, तुझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असे म्हणत विक्रम हात जोडून जिंबाची माफी मागत होता. प्रोफेसर धनंजयने विक्रमचे म्हणणे जिंबाला सांगितले. जिंबा जोरातसुद्धा हालचाल करू शकत नव्हता. तरीही वेदना सहन करीत अस्पष्ट आवाजात त्याने धनंजयचे आभार मानले. धनंजयमुळेच विक्रम व आदिवासी संस्कृतीच्या लोकांची ओळख व एकमेकांविषयीच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचू शकलो. विक्रमची काहीच चुकी नाही. माझ्याबरोबर जे घडले त्याला मी स्वतः जबाबदार आहे हे जिंबाचे म्हणणे प्रोफेसर धनंजयने विक्रमला सांगितले. छातीत एक जोरात कळ येऊन जिंबा अस्वस्थ झाला. एक मोठा श्वास घेत जिंबाने आपले प्राण सोडले. त्यावेळी जिंबाचे डोळे विक्रमलाच पाहत होते. आजच्या दिवशी 2 मित्रांच्या अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे हवालदिल झालेला विक्रम जिंबाच्या शवाला मिठी मारून रडू लागला. प्रोफेसर धनंजयने विक्रमला आधार देत होता. आजूबाजूला उभे असलेले आदिवासी सहकारी अश्रू डाळत होते. आज त्यांनी जिंबाच्या रूपात असलेला आपला भावी सरदार नव्हे तर एक जीवाभावाचा मित्र गमावला होता.